Next article is mechanism of respiration. It consists of breathing, exchange of gases at lung level and exchange of gases at टिश्यू लेवल. ब्रीदिंगची प्रोसेस कशी होते आणि मग एक्सचेंज ऑफ गॅसेसची प्रोसेस वेगवेगळ्या लेवलला कशी होते याचा स्टडी आपल्याला आता करायचा आहे. सुरुवातीला आपण स्टडी करूया ब्रीदिंग. समजा आपली ही थोरॅसिक कॅव्हिटी आहे. इथं डोम शेप्ड काय आहे, डायफ्रॅम आहे आणि इथं मग या रिब्ज आहेत, त्याच्यात लंग्स आहेत. तर इथं या भागामध्ये डायफ्रॅम जो आहे तो फ्रेनिक मसल्सनी जोडलेला आहे. हा डायफ्रॅम पडदा आणि मग याच्यामध्ये इंटरकॉस्टल मसल्स असतात. मग एक्सटर्नल इंटरकॉस्टल मसल्स आणि त्याचबरोबर त्यामध्ये इंटरनल सुद्धा इंटरकॉस्टल मसल्स असतात. आता रिब्सच्या पेअर्स किती आहेत, 12. तर 11 पेअर्स या मसलच्या या ठिकाणी असतात. आणि फोर्सफुल रिस्पिरेशनच्या प्रोसेसमध्ये, ब्रीदिंगच्या प्रोसेसमध्ये ॲब्डॉमिनल मसल्स सुद्धा मदत करतात. So how many muscles are involved in the process of breathing? Diaphragm, phrenic muscles, external intercostal muscles during normal breathing, and internal intercostal muscles during forceful breathing along with abdominal muscles. तर या मसल्स त्यामध्ये इन्व्हॉल्व होत असतात. ब्रीदिंग म्हणजे काय, हवा आत घेणे आणि हवा बाहेर टाकणे. हवा येऊ द्या इन्स्पिरेशन, हवा जाऊ द्या एक्सपिरेशन. सो इट इज इन्स्पिरेशन प्लस एक्सपिरेशन. Inhaling of air, that is inspiration. Exhaling of air is called as expiration. त्यामध्ये इन्स्पिरेशनची प्रोसेस जी आहे ती ॲक्टिव्ह प्रोसेस आहे आणि एक्सपिरेशनची प्रोसेस जी आहे ती पॅसिव्ह प्रोसेस आहे. कारण मसल मोमेंटसाठी एनर्जी लागते आणि त्यामुळं इन्स्पिरेशनची प्रोसेस ही ॲक्टिव्ह प्रोसेस समजली जाते. आता या इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशनच्या प्रोसेसमध्ये नेमकं काय काय घडतं ते आपण आता इथं पाहू. ड्युरिंग इन्स्पिरेशन, इन्स्पिरेशनला काय म्हटलं आपण, इनहेलिंग ऑफ एअर. ही प्रोसेस कशी आहे, ॲक्टिव्ह प्रोसेस आहे. चेंजेस काय काय होतात या इन्स्पिरेशनच्या प्रोसेसच्या दरम्यान. एक्सटर्नल
इंटरकॉस्टल मसल्स कॉन्ट्रॅक्ट होतात. त्याचबरोबर डायफ्रॅम जो डोम शेप्ड होता तोही कॉन्ट्रॅक्ट होतो आणि फ्लॅट बनतो. म्हणजे डायफ्रॅम असा होता, आता तो असा फ्लॅट बनला, असा होता आता फ्लॅट बनला. आणि याच्यामुळं काय घडलं, याच्यामुळं या थोरॅसिक कॅव्हिटीची साईज वाढते. सो थोरॅसिक कॅव्हिटी इन्क्रीज. स्टर्नम बोन वरती येतं, स्टर्नम बोन रेज्ड अपवर्ड. आणि त्याच्यामुळं थोरॅसिक कॅव्हिटी मोठी झाली. आणि थोरॅसिक कॅव्हिटी आपण हे खाली लिहायला पाहिजे, थोरॅसिक कॅव्हिटी इन्क्रीज. increase in thoracic cavity decrease air pressure, त्यालाच आपण इंट्रा पल्मोनरी प्रेशर म्हणू. लंगचं जे एअर प्रेशर आहे ते कमी होतं, निगेटिव्ह होतं. हे निगेटिव्ह होतं, -1 to -3 पर्यंत हे निगेटिव्ह mmHg निगेटिव्ह होतं हे. आणि मग आतलं थोरॅसिक कॅव्हिटीचं किंवा लंगचं प्रेशर कमी आहे, ॲटमॉस्फिअरचं प्रेशर जास्त आहे आणि त्यामुळं सहज हवा आत येते. इनहेलिंग ऑफ एअर, दिस इज कॉल्ड ॲज इन्स्पिरेशन. आणि इथं या मसल्स कॉन्ट्रॅक्ट होत असल्यामुळं त्या कॉन्ट्रॅक्शनसाठी एनर्जी लागते आणि म्हणून इन्स्पिरेशन कशी आहे, ॲक्टिव्ह प्रोसेस आहे. सो व्हॉट हॅपन्स, इंटरकॉस्टल एक्सटर्नल इंटरकॉस्टल मसल्स कॉन्ट्रॅक्ट, डायफ्रॅम कॉन्ट्रॅक्ट अँड बिकम्स फ्लॅट. फ्रेनिक मसल्स वगैरे कॉन्ट्रॅक्ट होतात त्यामुळे हा फ्लॅट होतो. स्टर्नम रेज अपवर्ड, इट इन्क्रीज द थोरॅसिक कॅव्हिटी and increase in thoracic cavity decrease the air pressure in cavity or intrapulmonary pressure get decreased, it becomes negative. आणि मग हे निगेटिव्ह प्रेशर आत आहे कॅव्हिटी मध्ये किंवा लंग्स मध्ये आणि हवेमध्ये प्रेशर जास्त आहे आणि त्यामुळं ही हवा सहज आत येते. इनहेलिंग ऑफ एअर त्याला आपण म्हणतो, यालाच आपण इन्स्पिरेशन म्हणतो. आणि बरोबर अपोजिट चेंजेस होतात एक्सपिरेशनच्या प्रोसेसच्या वेळी. एक्सपिरेशन प्रोसेस कशी आहे, पॅसिव्ह प्रोसेस आहे. का, कारण आता एक्सपिरेशन म्हणजे काय, एक्सहेलिंग ऑफ एअर, हवा बाहेर टाकणे, श्वास बाहेर टाकणे सोडणे, याला आपण एक्सपिरेशन म्हणतो. आणि काय काय होतं एक्सपिरेशनच्या दरम्यान, ही कशी आहे, पॅसिव्ह प्रोसेस आहे. सांगितलंय आपण अगोदर, पॅसिव्ह प्रोसेस आहे. कारण या दरम्यान एक्सटर्नल इंटरकॉस्टल मसल्स रिलॅक्स होतात. फेरेनिक मसल्स पण रिलॅक्स होणार. डायफ्रॅम रिलॅक्स होणार.
पुन्हा तो डोम सेप्ड होणार. आणि त्यामुळं आता हवा आत भरलेली आहे, जसं फुगा एक आणि त्या फुग्यामध्ये आपण हवा भरलेली आहे आणि हवा भरलेल्या फुग्याला आपण प्रेस करायला लागलोय, तशी अवस्था होईल. आता आत इंट्रापल्मोनरी प्रेशर कसं आहे, जास्त निर्माण झालं, कारण कॅव्हिटी, थोरॅसिक कॅव्हिटी, याच्यामुळं काय झालं, या रिलॅक्स झाल्यामुळं थोरॅसिक कॅव्हिटी decreased, and decrease in thoracic cavity increase air pressure. इंट्रापल्मोनरी प्रेशर जे आहे, हे इंट्रापल्मोनरी प्रेशर हे जास्त आहे, बाहेरच्या हवेपेक्षा प्रेशर जास्त आहे. भरलेल्या फुग्याला आपण असं दाबायला लागलो तर काय होणार आहे, त्याच्यावर प्रेशर जास्त असणार आहे. आणि मग इथं आतलं प्रेशर जास्त आहे, स्टर्नम खाली गेलेलं आहे, त्याच्यामुळं पण स्टर्नम मूव्स डाऊनवर्ड इथं होत आहे. आणि मग या दरम्यान थोरॅसिक कॅव्हिटी डिक्रीज होते, इथलं पल्मोनरी प्रेशर, इंट्रापल्मोनरी प्रेशर वाढतं आणि बाहेरच्या हवेपेक्षा हे प्रेशर वाढतं आणि म्हणून आपण हवा बाहेर टाकतो. हवा बाहेर टाकतो. या इन्स्पिरेशनच्या प्रोसेससाठी 2 सेकंद लागतात आणि एक्सपिरेशनच्या प्रोसेससाठी 3 सेकंद लागतात. टोटल एका ब्रीदिंगच्या सायकलसाठी 5 सेकंद लागतात. आणि एका मिनिटाला नियर अबाउट 16 सायकल्स कंप्लीट होतात. 12 ते 16 ब्रीदिंग सायकल्स एका मिनिटाला आपण कंप्लीट करत असतो. सो दिस इज अबाउट ब्रीदिंग प्रोसेस. थँक यू व्हेरी मच.